दसऱ्याच्या दिवशी परिक्रमा उचलण्यासाठी मुंबईतून निघायचं ठरलं. जाण्या अगोदर फक्त सरांचं मार्गदर्शन घेतलं. निघताना म्हटलं की मी फोन बंद ठेवणार आणि मौन ठेवणार आहे वाटेत. सरांनी एकच मार्गदर्शन केलं की मौन ठेवू नकोस आणि फोन की सकाळी कुठून निघालात, कारण गाडी घेऊन जाताय तुम्ही. कुठून निघालात आणि कुठे पोहोचलात हा एक मेसेज टाका, की काळजी राहणार नाही. आजोबांचा आशीर्वाद घेतला आणि मी मुंबईसाठी निघालो. दसऱ्याच्या दिवशी परिक्रमा उचलण्यासाठी मुंबईतून निघालो. निघताना खूप आनंद होता. अतीव आनंद. त्या भावना एवढ्या दाटून आल्या होत्या, की त्या अश्रूच्या रूपाने वाहत होत्या. मुंबई क्रॉस करून आसनगाव पर्यंत गेलो, तर ते अश्रू थांबतच नव्हते. इगतपुरीला जाऊन नाशिकच्या मित्रांना फोन केला. त्यांना भेटलो. पिंपळगावला मित्रांना भेटलो आणि पुढे धुळ्यात मित्राला भेटण्यासाठी कॉल केला. संध्याकाळी 4:30 वाजता चहा पाणी झालं आणि तसंच हायवे पकडून मी ओंकारेश्वरला जाणार होतो. तेवढ्यात मित्र बोलला की इथून पोचेपर्यंत रात्री ओंकारेश्वरला 10 वाजणारच आहेत. 10 10:30 होतील. तर एक काम कर की चोपडा मार्गे जा. निमगव्हाण्यात दादाजींचा दरबार आहे आणि तिथूनच पुढे अंबाड्याला जा आणि अंबाड्याला मुक्काम कर. मी म्हटलं ठीक आहे आणि तसंच केलं मी. चोपडा मार्गे निमगव्हाण्याला गेलो. काय मनात असं दाटून आलं होतं माहित नाही. भावना असा उचंबळून आल्या होत्या. मी आज परिक्रमेसाठी जातोय, एकटा जातोय. मनात कसलीही भीती नाही, कारण पाठीमागे एक ताकद आहे. ती शक्ती म्हणून जी मागे आहे तिच्या भरवशावर चाललोय. वाटेत जंगल आहेत. जे जे अनुभव ऐकले होते ते कठीण आहेत सगळं माहिती होतं, पण सगळीच लोक जे प्रवास करतात ते तिच्याच भरवशावर करतात हा विश्वास होता. निमगव्हाण्याला साधारणतः 6-6:30 वाजता पोहोचलो. दरबारात गेलो आणि दर्शन घेतलं. पुजाऱ्यांना म्हटलं की मला उद्या परिक्रमा उचलायची आहे, पण कशी उचलतात ते माहिती नाहीये, तर त्याचं मार्गदर्शन मला पाहिजे होतं. पुजारी म्हणाले ठीक आहे, मी येतो, बसा, तुम्हाला सगळं जे काय आहे ते सविस्तर सांगतो. ते येईस तोपर्यंत मनात एक विचार येऊन गेला की मागच्याच फेब्रुवारीत मी मयेच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि एका संध्याकाळी गौरीशंकर महाराजांच्या समाधी स्थळावर खोकसरला राहिलो होतो. सकाळी जाता जाता काही साधू आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की यावर्षी तुम्हाला दादाजींच्या कृपेने भरपूर काही मिळणार आहे. त्यावेळी काही त्याचा अर्थ समजला नाही. म्हटलं ठीक आहे, जे दिलंय तेच भरपूर आहे आणि त्याच्यामुळे आणखी काय मिळणार ही उत्सुकता मला आजही वाटत नाही की देवाने जे भरभरून दिलंय त्याचेच ऋण आहेत. एक श्वास जो चालू आहे हेच माझ्यासाठी भरपूर आहे आणि हे ऋण व्यक्त करण्यासाठी आज निघालोय. पण हे पुजारी येईपर्यंत ते मला आठवलं आणि आज जो मी धुळ्यातून सरळ ओंकारेश्वरला जाणार होतो, तो एका मित्राच्या सल्ल्याने वाट बदलली आणि दादाजींच्या दरबारातून चाललोय. कुठेतरी क्लिक झालं की हे सगळं घडतंय, जे काय मिळणार आहे ते हेच नसेल ना. तोपर्यंत पुजारी आले. पुजाऱ्यांनी सगळं सविस्तर सांगितलं. त्यांना म्हटलं मी आज अंबाड्याला मुक्काम करतोय. ते बोलले आज अंबाड्याला मुक्काम करू नका, तुम्ही खांडव्याला जा. पुन्हा एकदा भरून आलं, अरे खांडव्याला दादाजींचा दरबार आणि तिथेच आज राहायची व्यवस्था आहे. मी म्हटलं ठीक आहे. निघता निघता एक माणूस आला समोरून. पुजाऱ्यांनी हाक मारली. त्या माणसाला ते म्हणाले की काय हो, तुम्हाला परिक्रमा करायची आहे का? आणि मी लगेच मान वर करून त्यांना म्हटलं खरंच करायची आहे का? जर मनात असेल तर सांगा, गाडीत जागा आहे माझ्याकडे. त्या माणसाने एका सेकंदाचा पण उसंत न घेता चला मी तयार आहे असे दोन्ही हात वर करून मला होकार दिला. मी म्हटलं घरच्यांचं काय? घरच्यांचं काही नाही, 2 मुली आहेत, लग्न झाले आहेत. बायको एका मुलीकडे गेली आहे जरा आजारी असल्यामुळे. मी घरात एकटा आहे, मी येऊ शकतो. मी म्हटलं प्रवासाचा सगळा खर्च मी करतो.
पण मी करणारा कोण? करणारी सगळी ती आहे. मी फक्त निमित्त आहे. वाटेत जाताना समजत नाही मी जिच्या भरवशावर चाललोय. पण एकाला 2 आत्ता झालो होतो. 5-10 मिनिटाचं तिथून निघालो. ते काका बरोबर आले. कळकट-मळकट पांढरा शर्ट, डोक्याला टॉवेल गुंडाळलं होतं, काळी पॅन्ट, चप्पल आणि त्यांनी एक काळी पिशवी बरोबर फक्त घेतली आणि ते माझ्याबरोबर आले. निघताना आजोबांना कॉल केला, की माझ्याबरोबर एक काका आहेत. जवळपास 70-75 वर्ष वय असेल आणि हे माझ्याबरोबर महिनाभर राहणार आहेत आणि उद्यापासून माझा फोन बंद असणार. मी आता उद्यापासून फोन करणार नाही. आजोबा म्हटले, "बरं झालं. कोणीतरी बरोबर आहे. आता चिंता नाही." आणि हा माझा शेवटचा फोन करून मी निघालो. रात्री उशिरा 12 वाजता खंडव्याला पोहोचलो. तिकडे मुक्काम केला. दादाजींचं दर्शन घेतलं सकाळी आणि परिक्रमा उचलण्यासाठी सकाळीच निघालो. ओंकारेश्वरला पोहोचलो. परिक्रमा कशी करायची हे सगळे सोपस्कार असतात. खरेदीसाठी एका दुकानात गेलो. जेवढे काय गरजेच्या गोष्टी होत्या तेवढ्या घेतल्या. काकांसाठी जे काही लागणार होते. एक गमछा घेतला, त्यांना सदरा घेतला आणि एक लुंगी घेतली. तिथेच काठी सुद्धा मिळाली आणि म्हटलं पुढे काय प्रोसेस काय आहे, काय पद्धती आहेत, रीतिरिवाज आहेत. तर समोरच एक दुकान होतं पंडितांचं. त्या गुरुजींनी सगळी माहिती इत्थंभूत दिली. खाली घाटावर गेलो, आंघोळ केली. जे काही सोपस्कार आहेत रीतिरिवाजानुसार सगळं पूजन झालं. एका बाटलीमध्ये मैया घेतली आणि एक सुपारी, जो गणपती आहे. आणि हे आता महिनाभर आपल्याबरोबर राहणार होतं. त्याचं दररोज पूजन करायचं असतं सकाळी आणि संध्याकाळी. ही रीतिरिवाजानुसार पूजा झाल्यानंतर एक सर्टिफिकेट आपल्याला मिळतं, की परिक्रमावासी आहोत म्हणून. सर्टिफिकेट घेऊन आम्ही निघालो. बाजूला असणाऱ्या गजानन महाराजांच्या आश्रमात दुपारचं भोजन झालं आणि तिथून निघाल्यानंतर पंडितांनी सांगितलं होतं, की आजचा दिवस 5 किलोमीटर तरी पुढे जा आणि नंतर कुठेही वास्तव्य करा. त्यानुसार बकवानला थांबवायचं हे ठरलं होतं. वाटेत जाताना स्वामी समर्थांचा मठ आहे आणि आत्ता एक नवीन नरेंद्र महाराजांचा मठ तिथे होतोय, आश्रम होतोय. म्हटलं तिथे जावं. तिकडे गेल्यावर आदर सत्कार झाला, चहापान विचारलं झालं, जेवणाची विचारपूस झाली आणि काही वेळ तिथे सकपाळ म्हणून ग्रस्त भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि नंतर निघालो. पुढे जात असता असता बकावनला पोचणार, पण त्याच्या अगोदर रावेरखेडला काही परिक्रमावासी मिळाले आणि हे परिक्रमावासी मिळाल्यानंतर जो आनंद होता त्यांना सुद्धा आनंद झाला. त्यांना भेटलो. ते म्हणाले, आज आम्ही इकडेच मुक्काम करणार आहोत. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही सुद्धा विचार करतोय की बकावनला थांबायचं. पण त्या गावातली काही लोक होती, तर ते म्हणाले की आज इथे थांबा, आज मुक्काम करा. हा बाजीराव पेशव्यांचाच गाव आहे. गाडी पार्किंगसाठी मी गाडी जागा बघत होतो, तर तिथला एक मुलगा म्हणतो की भैया टेन्शन मत लो, हे बाजीराव पेशवा का गाव आहे, कुछ नाही होगा. एवढा दाटून आलं आणि समोर असणाऱ्या शंकराच्या मंदिरात बाजूला एक आश्रम होता. तिकडे महाराज होता आणि तिकडे राहण्याची व्यवस्था होती. गेलो आतमध्ये. त्या साधूने स्वागत केलं. आसन लगालो म्हणाल. आसन लावलं, चहापान झाला. खाली मैयेला गेलो, आंघोळ केली. येऊन संध्याकाळची आरती झाल्यानंतर जेवण वाढण्यासाठी गावातली सगळी मंडळी होती. लहान मुलं होती. लहान मुलं सगळ्या परिक्रमावाशांचे पाया पडत होती. एवढं मस्त वातावरण होतं. रात्री जेवण झाल्यावर सगळे आपाप घरी गेले. कदाचित शेजारच्या गावातली पण काही माणसं होती. रात्री झोपलो, सकाळी उठलो, परत मैयेवर गेलो, आंघोळ केली, प्रात्यविधी आटपल्या, साधना झाली, आरती झाली आणि पुढे जाण्यासाठी निघालो. बकावनला गेलो. ते बघितल्यानंतर पुढे निघालो. पुढे निघत असताना वाटेत खूप अडचणी होत्या, कारण हम रस्ता सोडून आम्ही शेतातला मार्ग पकडला होता. वाटेत जाताना अनेक नदी नाले होते. नाल्यातून घालताना असं मनात कुठेही वाटत नव्हतं की गाडी रुतेल. काही ठिकाणी फक्त ट्रॅक्टरचे किंवा बैलगाडीचे रस्ते होते. म्हणजे दोन्ही बाजूने खाली अशी खोलगट भाग होता आणि मध्ये असा उंचाला भाग होता, जो गाडीच्या खालून लागत होता.
त्याही परिस्थितीतून गाडी घालत होतो. बोरीचे काटे होते. कदाचित एखादा काटा रुतला असता तर गाडी पंक्चर पण झाली असती. पण मनात भीती काही नव्हती. चला, पुढे जात होतो. परिक्रमावासी वाटेत भेटत होते. ते सुद्धा आमच्याकडे आश्चर्याने बघत होते. वाटेत जाता जाता दुपारपर्यंत आम्ही तेलिया भट्टांना पोहोचलो. तेलिया भट्टान हे सियाराम बाबांसाठी फेमस आहे. सियाराम बाबांचं दर्शन घेतलं आणि हे सियाराम बाबांना भेटायचं हे मनात नक्की होतं. आधीपासूनच एक उत्सुकता होती. कारण हा माणूस मुंबईला एक इंजिनियर होता आणि इंजिनियर असताना सुद्धा याने सगळं आपला संसार बाजूला ठेवला आणि मैयेच्या किनारी हा एक साधू बनून आजपर्यंत राहिलाय. काय वय असेल माहित नाही, 100-125 पेक्षा कदाचित अधिक असेल. भेटल्यानंतर एक ऊर्जा तयार झाली. दुपारचं जेवण सुद्धा तिकडेच झालं. जेवण करून पुन्हा बाबांचं दर्शन घेतलं आणि निघालो. कसरावत मार्गे संध्याकाळी आम्ही बडवाईला पोहोचलो. बडवाईपासून राजगड जवळपास 2 किलोमीटर किंवा 2.5 किलोमीटर असेल. पण साधारण राजघाटला पोहोचणं आता शक्य नव्हतं, कारण जो पावसाळ्यात महापूर आला होता ते पाणी अजून ओसरलं नव्हतं आणि जवळपास 2 किलोमीटर अलीकडेच पाणी असं साचून राहिलं होतं. त्याच्यामुळे पुढचं सगळी वाहतूक जी आहे ते रस्ते ब्लॉक झाले होते. त्या रस्त्याच्या पलीकडे जाणं शक्य नव्हतं. बडवाईला सिद्धेश्वर मंदिर आहे आणि त्या सिद्धेश्वर मंदिराच्या इथे आम्ही थांबलो. तिकडे सुद्धा मस्त आगत स्वागत झालं. राहायला चांगली व्यवस्था होती. संध्याकाळचं भोजन होतं, आरती होती. संध्याकाळी जाऊन आम्ही मैयेमध्ये अंघोळ केली. तिथली पूजा अर्चा करून संध्याकाळच्या या देवळातल्या आरतीला आलो. सकाळी पुन्हा मैयेवर गेलो अंघोळसाठी. पण हे सगळं करत असताना आज मी इथे थांबलोय आणि उद्या कुठे जाणार हा प्रवास, उद्याचा प्रवास आज मला माहित नाहीये. जेव्हा रावेरखेडला थांबलो होतो तेव्हा काकांनी तिथल्या सांगितलं होतं की उद्या जाऊन इथे मुक्काम करा, म्हणून बडवाईला आलो. बडवाईला सकाळी अंघोळ केल्यानंतर जे आश्रमातली काही लोक होती ही मैयेच्या किनारी आली होती आणि त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी प्रकाशाला थांबा, प्रकाशाला मुक्काम करा. तापी मैया आहे आणि ती सुद्धा अशी सिद्ध आहे. त्यानुसार आम्ही प्रवास चालू केला.